नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या 100 घडामोडी महाफास्ट न्यूज 100 मधून. आज माढ्यासह सोलापूरच्या राजकारणाचं समीकरण बदलणार. मोहितेंच्या शिवरत्न बंगल्यावरती शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहितेंची एकत्र बैठक. धैर्यशील मोहितेंचा आज शरद पवार गटात प्रवेश होणार. माढा लोकसभेमध्ये तुतारीची हवा चालेल. जयसिंग मोहिते पाटील यांना विश्वास, तर जयसिंग मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांचे काका. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार. रणजितसिंह मोहिते आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत, सूत्रांची माहिती. लोकसभा निवडणूक आता फक्त निवडणूक नाही तर चळवळ. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र. अकलूजमधल्या आजच्या स्नेहभोजनावर प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया. भाजपचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शेखर गोरेंमध्ये बंद दाराआड चर्चा. साताऱ्याच्या दहिवडीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये रात्री भेटीची माहिती. माळशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर नाराज असल्याची माहिती. माढ्यात धैर्यशील मोहितेंना उत्तम जानकर समर्थन देण्याची शक्यता. फडणवीस उत्तम जानकरांना भेटून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार. भाजपनं 400 नाही तर 543चा आकडा सांगणं योग्य होईल. शरद पवारांचा भाजपच्या 405च्या घोषणेवर खोचक टोला. मोदी लोकशाही संपून हुकुमशाहीच्या रस्त्यानं जायला निघालेत. ईडी सीबीआयचा गैरवापर नरेंद्र मोदींकडनं सुरू. शरद पवारांची टीका. उद्धव ठाकरे आमची सुपारी दहशतवाद्यांना देण्याचं काम करत होते. मातोश्री समोर येऊन सुपारी कुणाला दिली हे देखील सांगेन. नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा. लोकसभेला कुणालाही पाठिंबा नाही. उमेदवारही उभे केलेले नाहीत. नेत्यांना मराठा मतांची भीती नाही. मराठा समाजानं सत्ताधारी विरोधकांना पाडावं, मनोज जरांगेंचं वक्तव्य. आरक्षण मिळालं नाही तर 4 जून नंतर पुन्हा उपोषण करणार. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका. अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातल्या घराबाहेर गोळीबार. 2 अज्ञातांकडनं गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे 5 वाजताच्या सुमारास 4 ते 5 राऊंड फायर. राज्य सरकार सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा देणार. सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेची सरकारकडनं दखल. मुख्यमंत्री शिंदेंची सलमान खानसोबत फोनवरनं चर्चा. सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा पोलिसांकडनं तपास सुरू. योग्य माहिती मिळाल्यानंतर माहिती दिली जाईल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. गोळीबार करणाऱ्यांकडनं ओळख लपवण्यासाठी हेल्मेटचा वापर. बिश्नोई गँगकडनं सलमान खानला वारंवार धमक्या. पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून बिश्नोई गँगकडनं धमक्या आल्याचं समोर, तर पोलिसांकडनं या धमक्यांच्या अनुषंगानं तपास सुरू असल्याची माहिती. मुंबईसह महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त. गृहमंत्र्यांचं फक्त विरोधकांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू. सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर राऊतांचा निशाणा. अबकी बार गोळीबार सरकार. कोयता गँग आणि गोळीबार हे गृह खात्याचं अपयश. सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. तुमचं मविया सरकार अबकी बार वसुली सरकार होतं का? सुप्रिया सुळेंचा टीकेवरती नितेश राणे यांचं प्रत्युत्तर. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला. गृहमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडेही लक्ष द्यावं. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारावरनं अनिल देशमुखांची फडणवीसांवर टीका. जयंत पाटील अतिशय निराश. जयंत पाटलांचं बोलणं मनावर घेऊ नका. जयंत पाटलांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. भाजप घटना बदलण्याचं स्वप्न पाहतंय असं केलं होतं जयंत पाटलांनी वक्तव्य. नाशिक लोकसभेची जागा शिंदे गटाकडेच असणार. नाशिकची जागा शिवसेनेच्या हक्काची. दादा भुसे यांचा नाशिकच्या जागेवर दावा. नाशिकवरती शिवसेनेचा दावा असू शकतो, मात्र आमचाही दावा कायम. नाशिकच्या जागेवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार. नाशिकच्या जागेवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. ज्या उमेदवारांकडून मागणी होईल त्या ठिकाणी सभा घेतली जाईल. उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार. महायुतीच्या सभांसंदर्भात बाळा नांदगावकरांची माहिती. वन नेशन वन इलेक्शनचा विचार घेऊन पुढे जाणार. भाजप समान नागरी कायद्याला आवश्यक समजतो. मोदींकडून आगामी काळातील अजेंडा सेट. हजारो कोटींचे घोटाळे आता बंद झालेत. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार. मोदींचा इशारा. मोदी गॅरंटी म्हणजे 24 कॅरेट सोनं. आम्ही देशाला दिलेले सर्व आश्वासनं पूर्ण केली. राजनाथ सिंग यांच्याकडनं मोदींचं कौतुक. भारतीयांचं जीवनमान उंचावण्याकडे आमचा फोकस. गरिबांसाठी 3 कोटी घरं बांधण्याचा संकल्प. घराघरापर्यंत पाईपलाईननं गॅस पोहोचवणार. कोट्यावधी लोकांचं वीज बिल शून्य करण्यासाठी काम करणार. मोदींचं भारतीयांना आश्वासन.
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रमाणे उत्तर दक्षिण पूर्व भारतातही बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करणार, तर डिजिटल क्षेत्राच्या विकासासाठी 5Gचा विस्तार करणार, मोदींचं आश्वासन. गेल्या 10 वर्षात मोदींनी जे काम केलं ते काँग्रेसला जमलं नाही, तर काँग्रेसला बाबासाहेबांवरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसला टोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक उपकार आपल्यावरती आहेत. पुढचे 1000 वर्ष घटनेचा मूळ भाव बदलावा लागणार नाही. बाबासाहेबांमुळेच चहावाल्याच्या घरात जन्म घेणारे मोदी पंतप्रधान झाले, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. ही निवडणूक नात्यांची नाही, वैचारिक विषयांवरती आहे. शरद पवारांवर विचारलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांचं उत्तर. घरातला आणि बाहेरचा उल्लेख करणं निश्चितच दुर्दैवी. लेक आणि सुनेत काहीच फरक नसतो. राजकारण एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला ठेवावं. आदिती तटकरेंची शरद पवारांवर टीका. तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे? हडपसरमधल्या महायुतीच्या मेळाव्यातनं अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका आणि निशाणा. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा आज एकत्रित प्रचार. मार्केट यार्डमध्ये सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटलांचा एकत्र प्रचार. नारायण राणेंकडनं 4 उमेदवारी अर्जांची खरेदी. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीकडनं अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर नाही, तर नारायण राणेंकडनं प्रचाराचा धडाकाही सुरूच. नारायण राणेंची उमेदवारी अजूनही जाहीर नाही. सर्वेक्षणात विरोधात असल्यानं राणेंना उमेदवारी मिळत नाही. वैभव नायकांचा राणेंना टोला. सांगलीतनं काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता. 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडनं उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार. 16 तारखेलाच विशाल पाटील भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करणार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड. सामनातनं दानवेंची नेतेपदी निवड झाल्याची घोषणा. किडनीमध्ये शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसेला टाका. शरीरामध्ये सगळे पक्ष गेले की कोणत्याही पक्षात जायला मोकळे. अर्चना पाटलांच्या आमच्या रक्तात राष्ट्रवादी आणि हृदयात भाजप या वक्तव्याला ओमराजे निंबाळकरांचा टोला. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं प्रभुत्व वाढलं. भाजपनं आधी 200 पार करून दाखवावं. शेकापचे नेते जयंत पाटील यांचं भाजपला आव्हान. नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची 20 एप्रिलला सभा. खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या समर्थनार्थ मोदींची असणार सभा. महापुरुषांवर वादग्रस्त बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा कायदा लावला जाणार. उदयनराजेंची केंद्र आणि राज्य सरकारकडे विनंती. सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी अभिनेते सुनील शेट्टीचा रोड शोला नागरिकांचा प्रतिसाद. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या प्रचारासाठी आणखी सेलिब्रिटी मैदानात उतरण्याची शक्यता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शाहू छत्रपती महाराजांकडनं आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन. यावेळेला सतेज पाटील देखील उपस्थित. नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. मध्यरात्री संविधान चौकामध्ये हजारो भीम अनुयायी दाखल. जय भीमच्या जयघोषात बाबासाहेबांना अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखं अभिवादन. वेंगुर्ले आरवली या समुद्र किनाऱ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाळूशिल्प. वाळूशिल्पकार विराज चिपकर यांनी उभारलं वाळूशिल्प. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसह उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची उपस्थिती. अहमदनगरमध्ये काड्या आणि कार्डबोर्डमधनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 3D कलाकृती. कला शिक्षक प्रमोद उबाळे यांचा कलेच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन. पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. राज्यसेवा जागा वाढ आणि परीक्षेची नवीन तारीख लवकरात लवकर द्यावी, विद्यार्थ्यांची मागणी. लोकसभा निवडणुकांमुळे एमपीएससीनं पीएसआयची मैदानी चाचणी पुढे ढकलली. पुढील तारखा जाहीर न झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये निराशेचं वातावरण. राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या सुधारित तारखांची प्रतीक्षा. 3 आठवड्यानंतरही तारखा जाहीर न झाल्यानं विद्यार्थी निराश. शासनाकडनं सुधारित मागणीपत्र मिळण्याची अनिश्चितता. तारखा लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी. एमपीएससीचा बहुचर्चित कर सहाय्यक आणि लिपिक पदाचा निकाल रखडला. विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. भावी शासकीय कर्मचारी निराशेत. कर सहाय्यक आणि लिपिक पदाची परीक्षा होऊन 4 महिने उलटले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब गट क संयुक्त पूर्वपरीक्षा 2024च्या जाहिरातींची प्रतीक्षाच. आरक्षणाचा मानबिंदू ठरवल्यानंतर जाहिरात येण्याची शक्यता. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी केंद्र सरकारकडनं 12 किल्ल्यांना नामांकन. नामांकित किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात. अतिक्रमण काढण्यासाठी आचारसंहितेनंतर नियोजन करण्यात येणार. लातूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा लातूरमध्ये मेळावा. भाजप नेते संभाजीराव पाटील निलंगेकरांनी केलं मार्गदर्शन. खासदार सुधाकर शृंगारे यांची उपस्थिती.
वर्ध्यामध्ये निवडणूक पूर्वतयारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आढावा बैठक। नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जेंकडनं आढावा।